ये खबर जनमत दैनिक के वर्धापन दिन से जुड़ी है। कल्याण के पहले दैनिक समाचार पत्र दैनिक जनमत के 35वें वर्धापन दिवस के उपलक्ष्य में शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जन्म शताब्दी वर्ष के निमित्त आठवनी बालासाहेब और आनंद दिघे कार्यक्रम का आयोजन किया गया था। ये कार्यक्रम आचार्य अत्रे नाट्यगृह के कॉन्फ्रेंस हॉल में किया गया था। कार्यक्रम की शुरुआत उपस्थित मान्यवर के हस्ते दीप प्रज्वलन करके की गई। इसके पश्चात दैनिक जनमत के संपादक तुषार राजे, तेजस राथे तथा जनमत परिवार की ओर से उपस्थित अतिथियों का सत्कार किया गया। इस अवसर पर मंच पर उपस्थित वरिष्ठ पत्रकार सुकेंद्र खांडेकर, शिवसेना के कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, हिंदू मंच ठाणे जिला अध्यक्ष दिनेश देशमुख, भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य चंद्रशेखर डॉक्टर तांबड़े, शिवसेना उपनेता एवं नगर सेविका विजया पोटे, दैनिक पुण्यनगरी ठाणे संपादक सुनील जावड़ेकर, डॉक्टर यति फाटक तथा पूर्व मुख्याध्यापिका पूर्णाल दुर्वे सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम का प्रास्ताविक भाषण दैनिक जनमत के संपादक तुषार राजे ने किया। साथ ही साथ विभिन्न समाचार पत्रों में कार्यरत वरिष्ठ पत्रकारों का सम्मान भी किया गया। कार्यक्रम का सूत्र संचालन सुरेश पवार ने किया। 35वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुखांच्या जन्म शताब्दी निमित्ताने आठवणीतले बाळासाहेब आणि दिघे साहेब असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कारही येथे होणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुकृत खांडेकर, दिनेश देशमुख, डॉक्टर चंद्रशेखर तांबे, त्याचप्रमाणे सुनील जावडेकर जे नेहमी मला मार्गदर्शन करत असतात, राजपूत सर, मृणाल दुर्गे मॅडम, डॉक्टर यदी फाटक, निवेदक सुरेश पवार, सर्वच ज्येष्ठ पत्रकार सर्व आहेतच, परंतु कल्याणमधील सर्व क्रीम येथे उपस्थित आहेत। परंतु त्यामध्येही प्रशांत मुल्लेरकर जे ठाणा कॉलेजला होते, नितीन माने आणि गोळककर हे दिघे साहेबांची जी बातम्या यायच्या आणि त्याची कात्रणं हे एकत्र करत असत। गोळकरांनी ते अनेक वर्ष काम केलं होतं। त्याचप्रमाणे विजय राऊत, माझा इथे उल्लेख करण्यात आला की मी 2 टर्म निवडून आलो होतो, नगरसेवक झालो होतो। मी किती वेळा निवडून आलो ते आता इथे सांगत नाही, पण माझी दुसरी टर्म यशस्वी करण्यासाठी विजय राऊत यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता, कारण त्यावेळेला तो ठाण्याला राहत होता। जन्मच्या या वर्धापन दिनानिमित्ताने आठवणीतले बाळासाहेब आणि दिघे साहेब याबद्दल जो कार्यक्रम ठेवलेला आहे, विषय ठेवलेला आहे, त्याबद्दल मी तुषार राजे यांचे आभार मानतो की त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या माध्यमातून आपण केलेलं आहे। या 2 महान विभूती आहेत आणि त्यांच्या आठवणी अनेक आहेत आणि त्या थोड्याच कालावधीमध्ये सांगणं सगळ्यांसाठीच ही बाब म्हणजे कठीण बाब आहे। दिघे साहेबांना तर आपण ठाणे जिल्ह्यात असल्यामुळे फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक लोक आजही दिघे साहेबांना ओळखत होते, परंतु पाहिलेले सहवास त्यांना लाभलेला आहे। मी माझं भाग्य समजतो की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोन महान विभूतींचा मला खूप वर्ष सहवास लाभला नव्हे तर त्यांनीच मला घडवला आणि म्हणूनच मी आज आपल्या पुढे उभा आहे आणि आपल्या पुढे बोलत आहे। निश्चितपणे अनेक आठवणी आहेत। दिघे साहेबांनी